श्री स्वामी समर्थ. स्वामी फक्त तुम्ही या यूट्यूबच्या माझ्या चॅनलवर मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. कृपया हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे, ते जर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. मित्रांनो, मागील भागात मी तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ जे प्रथम दत्त अवतार आहेत त्यांच्या जन्माची कथा सांगितली. आज मी तुम्हाला त्यांच्या बाललीला सांगणार आहे. श्रीपाद आता 1 वर्षाचे झाले होते. ते 8-10 महिन्याचे असतानाच त्यांचे आजोबा बाप्पानाचार्य त्यांच्याबरोबर ते पंडित परिषदेला जात होते. आजोबा आपल्या नातवाला बरोबर घेऊन जात. नरसावधानी नावाचे एक मोठे ब्राह्मण होते. त्यांच्या घरी राजगिऱ्याची भाजी जी असते त्याचे पीक काढले जात होते. राजगिऱ्याची भाजी अत्यंत रुचकर असते. गावातील लोक नरसावधानींना ती भाजी देण्याची विनंती करीत, परंतु ते ती भाजी कोणालाच देत नसत. कोणाकडून काही विशेष काम करून घ्यायचे असल्यास त्याला ती भाजी देत व इच्छित काम करून घेत. श्रीपादांनी एकदा आपल्या आईस राजगिऱ्याची ही भाजी करण्यास सांगितले. ती भाजीसुद्धा नरसावधानींच्याच घरची त्यांना हवी होती, परंतु हे काम कठीण होते. श्रीपाद लहान असतानाच स्वइच्छेने चालत नरसावधानींच्या घरी जात असत. त्यांच्या घरी शास्त्राविषयी चर्चा करीत, तसेच चित्रविचित्र लीला करीत. पिठिकापुरात एका महापंडिताचा मृत्यू झाला होता. त्या पंडिताचाच प्रेतात्मा श्रीपादांकडून विचित्र कार्य करून घेत आहे. या बालकास योग्य ते उपचार न करता बाप्पानाचार्य व राजशर्मा हे दोघे या बालकाला दत्त अवतारी समजत आहेत असे नरसावधानी सर्वांना सांगत असत. म्हणजे सगळीकडे पिठापूरमध्ये झालं होतं की श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्त अवतार आहेत, पण नरसावधानी हे जे ब्राह्मण होते तर त्यांना ते पटत नव्हतं. त्यांनी सांगितलं की श्रीपाद श्रीवल्लभ जे लीला करत आहेत लहान असताना, तर त्यांना एका महापंडिताचा आत्मा लागला आहे आणि त्याच्यामुळेच ते या बाललीला करत आहेत. म्हणजे ते नरसावधानी जे होते ते त्यांना स्वतःला खूप त्यांच्या ज्ञानावर अहंकार होता आणि त्यांच्या घरी जी ती राजगिऱ्याची भाजीचं पीक होतं तर ते कोणालाही देत नव्हते ती भाजी. ते जर समोरच्याकडून काही काम करून घ्यायचं असलं तर ते भाजी देत होते आणि श्रीपाद श्रीवल्लभांना त्यांच्याच घरची भाजी खायची इच्छा होती. पिठिकापूर हे पादगया क्षेत्र असून पितृदेवतांचे प्रधान स्थान आहे. विगत आत्म्याशी संपर्क साधून संभाषण करण्याचे सामर्थ्य असलेले तत्ववेत्ते येथे राहत असत. श्रीपादांच्या शरीरात कोणत्या तरी महापंडिताचा आत्माच वास करत आहे आणि त्यांच्याकडून अगम्य अशा लीला करून घेत आहे अशी धारणा पिठिकापुरममध्ये दृढ होत होती. सगळेच आता तशी चर्चा करत होते की श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्त अवतार नाही आहेत, तर त्यांना महापंडिताचा एखादा आत्मा लागला म्हणून ते अशा लीला करत आहेत. एकदा श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या आईजवळ राजगिऱ्याची भाजी करून देण्याचा हट्ट केला. त्यांना नरसावधानींच्या घरातील भाजी हवी होती, परंतु ती गोष्ट अशक्य वाटत होती. यावेळी बाप्पानाचार्य हे श्रीपादांचे आजोबा आईचे वडील होते. ते म्हणाले, श्रीपादा, उद्या सकाळी मी तुला नरसावधानींच्या घरी घेऊन जातो. तू स्वतः त्यांना राजगिऱ्याची भाजी देण्याची विनंती कर. परंतु जर त्यांनी ती भाजी देण्यास नकार दिला तर त्या भाजीसाठी पुन्हा कधीही हट्ट करू नकोस. दुसऱ्या दिवशी बाप्पानाचार्य बालक श्रीपादाला घेऊन नरसावधानींकडे गेले. त्यांच्या घरी जाताच बाप्पानाचार्य श्रीपादांना म्हणाले, श्रीपादा, मोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. नरसावधानी बाहेर ओसरीवर बसले होते. त्यांची लांब शिखा पाठीवर रुळत होती. ती नरसावधानींना अत्यंत प्रिय होती. श्रीपादांनी नरसावधानींकडे बघितले व 2 हात जोडून त्यांना नमस्कार केला. श्रीपादांची तीक्ष्ण नजर नरसावधानींच्या पाठीवर विसावलेल्या शिखेवर पडली आणि काय आश्चर्य, ती आपोआप गळून खाली पडली. ती पाहून नरसावधानी अगदी गोंधळून गेले. यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा, नरसावधानी आजोबांची अत्यंत प्रिय असलेली शिखा गळून पडली. आता त्यांच्याकडे राजगिऱ्याची भाजी मागणे योग्य होईल काय? चला आपण परत घरी जाऊ. श्रीपादांनी राजगिऱ्याची भाजी पुन्हा कधीही विचारली नाही. श्रीपादांच्या नमस्कारामुळे झालेले नुकसान नरसावधानींच्या लक्षात आले. ते ध्यानात बसले असता त्यांच्या शरीरातून त्यांच्यासारखे दिसणारे एक तेजोवलय बाहेर पडले. नरसावधानींनी त्या तेजोवलयास विचारले, तू कोण? कुठे चाललास? त्या तेजपुंज नरसावधानीसारख्या दिसणाऱ्या आकृतीने उत्तर दिले, मी तुझ्यात राहणारे पुण्य शरीर आहे. तू आत्तापर्यंत कितीतरी वेद पठण केलेले आहेस. स्वयंभू दत्तात्रयांची आराधना केलीस, परंतु साक्षात श्री दत्तात्रयांचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचा तू अपमान केला आहेस.
तुला तुझ्या शिखेवर राजगिऱ्याच्या भाजीवर असलेले प्रेम, आसक्तीच्या एक लक्षांश प्रेम जरी श्रीपादांच्या विषयी असते तर तुझ्या जन्माचे सार्थक झाले असते. परंतु मोह पाशांनी स्वतःच बांधून घेऊन मोक्षाची एक दिव्य संधी तू घालवलीस. तू लवकरच दरिद्री होशील. त्या दारिद्र्याचे हरण करण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी तुला शाकदान मागितले होते. त्यांना जर तुझे दान दिले असतेस तर तुला आता येणारे दारिद्र्य न येता उत्तम ऐश्वर्य प्राप्त झाले असते. तू स्वतः आपल्या हाताने ही संधी दळवडलीस. श्रीपाद प्रभू करुणेचे सागर आहेत. हा अवतार संपल्यावर ते दुसरा नृसिंह सरस्वती नावाने अवतार ग्रहण करतील. त्यावेळी तू एका दरिद्री ब्राह्मणाच्या रूपात जन्म घेशील. त्या जन्मात सुद्धा तू घरी राजगिऱ्याची भाजी पिकवशील. त्यावेळी योग्य समय पाहून मी पुन्हा तुझ्या शरीरात प्रवेश करीन आणि त्यावेळी श्रीपाद प्रभू तुझ्या घरी भिक्षेसाठी येतील. तू प्रेमाने वाढलेली भिक्षा घेऊन तुला ते ऐश्वर्य प्रदान करतील. सध्या मात्र मी तुझे शरीर सोडून जात आहे. श्रीपाद प्रभूंनी केलेला नमस्कार तुला नव्हता तर तुझ्यातील पुण्य स्वरूपात वास्तव्य करणाऱ्या मला होता. त्यांनी मला तुला सोडून त्यांच्या स्वरूपात लीन होण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार मी श्रीपादांच्या स्वरूपात लीन होण्यास जात आहे. आता तुझ्या शरीरात केवळ पाप पुरुषच उरलेला आहे. असे बोलून तो पुण्यात्मा श्रीपादांमध्ये विलीन झाला. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्याकडे जे नरसावधानींकडे राजगिऱ्याची भाजी मागत होते तर त्यांना त्यांच्या शिखेवर म्हणजे जे ते ब्राह्मणांना वरती डोक्याला जी शेंडी असते त्या शिखेवर त्यांच्या ज्ञानावर खूप अहंकार होता आणि राजगिऱ्याची भाजीसुद्धा त्यांनी श्रीपादांना दिली नाही. त्यामुळं त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ त्याच्याकडे राजगिऱ्याची भाजी मागत होते कारण त्यांना माहीत होतं श्रीपाद श्रीवल्लभांना की ह्याच्यावर आता वाईट दिवस येणार आहे, त्याला दारिद्र्य येणार आहेत आणि ते येऊ नये. त्यांनी दत्ताची थोडीफार आराधना केलेली होती. त्यांना येऊ नये म्हणूनच श्रीपाद श्रीवल्लभ ते मागत होते. परंतु त्यांनी अहंकार दाखवला, ती भाजी त्यांना दिली नाही आणि त्याचंच पाप त्यांना भोगावं लागलं. त्याचंच म्हणजे त्यांच्यामधला जो चांगला पुण्यात्मा होता तो बाहेर पडला आणि फक्त पापपुरुष त्यांच्यामध्ये राहिला आणि त्यांना पुढच्या जन्मातसुद्धा दारिद्र्य भोगावं लागणार होतं. आणि पुढच्या जन्मात त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती या अवतारात दर्शन देऊन त्यांचं दारिद्र्य दूर करणार होते. अशा प्रकारे ही आजची कथा होती मित्रांनो. आणखीन खूप काही श्रीपादांच्या छान अशा कथा मी तुम्हाला या चॅनलला सांगणार आहे.